आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे हरवलेला हत्ती. फॅब्युलस 5 ची टीम आता सज्ज झाली होती. नीलला पक्ष्यांची भाषा समजत होती आणि त्याच्याकडे जादूची शिट्टी सुद्धा होती. आजची सकाळ काहीतरी वेगळाच संदेश घेऊन आली होती. चला पाहूयात. सकाळची वेळ होती. फॅब्युलस 5 चे 5ही मित्र आपल्या नेहमीच्या वडाच्या झाडाखाली जमा झाले होते. नीलने तो जादूचा खडा हातात धरला. अचानक वरून एक कावळा उडत आला आणि जोरात ओरडू लागला. मित्रांनो, हा कावळा सांगतोय की जंगलाच्या पूर्वेच्या भागात एक मोठा हत्ती संकटात आहे. तो एका खोल खड्ड्यात पडलाय आणि त्याला बाहेरच निघता येत नाहीये. बापरे, हत्ती खड्ड्यात पडलाय, पण आपण त्याला कसं बाहेर काढणार? तो तर खूप मोठा असतो ना, परी काळजीने म्हणाली. थोडा विचार करत अव्यान म्हणाला, कदाचित आपल्याला तिथल्या मोठ्या वेली आणि लाकडांची गरज लागेल. रमा, तुझ्याकडे जंगलाचा नकाशा आहे ना? त्यात आपल्याला कळू शकेल की अशा वेली कुठे मिळतील. रमा चपळाईने म्हणाली, हो हो, मला माहिती आहे, आणते, थांबा. कोको, चल, आपल्याला मजबूत वेली शोधायच्या आहेत. कोको पुढे धावला आणि फॅब्युलस 5 ची टीम जंगलाकडे निघाली. तिथे पोहोचल्यावर त्यांना दिसलं की एक भला मोठा हत्ती एका खोल खड्ड्यात पडला होता. तो खूप थकलेला दिसत होता. नील त्याला म्हणाला, हत्ती दादा, घाबरू नकोस, आम्ही आलो आहोत. तेवढ्यात रमा, परी आणि कोको मोठ्या वेली घेऊन आले. अव्यान म्हणाला, आता आपल्याला या वेलींना वरच्या झाडाला बांधावं लागेल आणि त्याची एक शिडी तयार करावी लागेल जी खड्ड्यात हत्तीपर्यंत पोहोचेल. नील आणि अव्यानने मिळून वेलींना झाडाला बांधले आणि त्याची शिडीसारखी रचना तयार केली. परी खड्ड्याच्या काठावर उभी राहून हत्तीला धीर देत होती. पण हत्ती खूप जड होता, त्यामुळे फक्त शिडीने काही कामच होत नव्हतं. रमा म्हणते, आपल्याला अजून मदतीची गरज आहे का रे? परी म्हणते, दादा, शिट्टी, जादूची शिट्टी वाजवूयात का आपण? नीलने ती जादूची शिट्टी काढली आणि जोरात वाजवली. काही वेळातच 5-7 गेंडे आणि रानगवे तिथे धावून आले. नीलने त्यांना पक्ष्यांच्या भाषेत सगळं समजवलं. गेंडे आणि रानगवे त्या वेलींना ताकदीने ओढायला लागले. फॅब्युलस 5 त्यांना दिशा दाखवत होतेच. हत्ती सुद्धा आता आपली सगळी ताकद लावत होता. हळूहळू तो खड्ड्यातून बाहेर आला. हत्तीने फॅब्युलस 5 कडे बघून आपली सोंड वर केली, जणू तो त्यांचे आभारच मानत होता. तात्पर्य: संकट कितीही मोठं असलं तरीही आपण जर बुद्धी, ताकद आणि मित्रत्वाचा वापर केला तर कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करता येते. एकी हेच खरे बळ आहे. तर मित्रांनो, आता आपण भेटूयात पुढच्या गोष्टीत. गोष्टींचं भेट या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.